म्हणून गुरु प्रथम म्हणून दुसऱ्याची रोण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका रावज्ञेची बोधरार्थावतारम कलांकां कथे ज्योतिकामो राणी शुभादा पुनोदार दीक्षम समाधिस्थमूर्तिं बोलते ज्ञानदे जयांची क्रिया स्मरण होय सगळे विद्यांस अधिकरण ते चंदू श्रीचन श्री गुरुंची नमस्कार होऊन आता घ्यावी घ्यावी माझी सेवा दिना गुरुबळाची देवा दिना गुरुबळाची देवा दिना कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. परिहार तो असा की सलावत प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ सोहळा, कीर्तन महोत्सव व कीर्तन महोत्सवातली ही चौथ्या दिवसातली कीर्तन सेवा मला श्री आदरणीय दत्ताभाऊ धुमाळ यांच्याकडून मला सेवा प्राप्त झाली व त्यांच्यामुळे तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. आपल्या कीर्तनाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत गायक मंडळी, वादक मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक व परिसरातील सर्व कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, गायक, वादक, टाळकरी, माळकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक व तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक. चांगलाय आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित आहात. आनंद आहे. कीर्तनात बसले चंद्र सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत आणि बाकीचे नियम तुम्हाला सांगण्याची गरज नाही, आपल्या सर्वांना सर्व माहितीच आहे. पण जे माहिती आहे इथं वापरा, नाहीतर नुसतं माहिती माहिती म्हणून तसं सोडू नका. जे माहिती वापरा कीर्तनापुरतं, अंमलात आणा. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बरं का महाराज, जवळजवळ समाजाचा हा किंवा काही कीर्तनकारांचा हा समज आहे की बालकीर्तनकार म्हणजे विनोद करणारे कीर्तनकार,
आणि आजच्या या कीर्तनामध्ये आपण जर विनोद ऐकण्याकरता आले असाल तर आपली ही इच्छा अपेक्षा पूर्ण होणार नाही. हा, लक्ष देऊन ऐकलं तर उद्धार मात्र नक्की होईल. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं अंतरंग लक्षण सांगतात. ते असं की संतांजवळ दैन्य दुःख जवळ येत नाही व दोष महापातक त्यांचं दहन होतं, त्यांची होळी होते व सर्व सुखे माना पानारे लोटांगण घालतात. पण तुकाराम महाराज म्हणतात की अशा सामान्य सुखांकडे आम्ही दृष्टीने पाहू सुद्धा शकत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात आमची आवडी असेल तर संतांची संगती आणि परमात्म्याचं नाम किंवा मोक्ष प्राप्त होत असेल किंवा भगवान परमात्मा देत असेल तरीही मोक्षाची प्राप्ती करणारा निर्दैवी आहे असं तुकाराम महाराज सांगतात की आमचा दृष्टिकोन बनलाय. म्हणून मोक्ष नाकारूनही भक्ती सुख प्राप्त होईल अशी भक्ती मागितलेली आहे. आणि या सर्व गोष्टी आमच्या जीवनात जो घडत असतील त्याला एकच देव कारण आहे. या संत महात्म्यांनी विश्वाच्या पोटात आहे तो भगवान परमात्माच्या संतांच्या पोटात आहे. तिथं निवृत्व हा भाव कोण आता कोणती निवृत्व असेल कोणती कमतरता असेल त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता असू शकत नाही असा विचार या अभंगातून विठ्ठला आता महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक समाजामध्ये संत महात्मे अवतीर्ण झालेले आहेत. प्रत्येक समाजामध्ये संत महात्म्याने अवतार कार्य केलेलं आहे. असं एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संत महात्मे अवतीर्ण झाली नाहीत. प्रत्येक समाजामध्ये संत महात्मे अवतीर्ण झालेला आहे. जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर तुकाचे बरोबर जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर तुकाचे बरोबर जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार प्रत्येक समाजामध्ये संत महात्मे अवतीर्ण झालेला आहे. उद्देश काय तसं वास्तविक पाहिलं तर जन्माला यायचं आणि जायचं ही संतांच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्यांच्या इच्छेनंच ते येतात आणि इच्छेनंच देह ठेवतात. कारण तुकोबऱ्यांचेच प्रमाण आहे. येतो जातो आम्ही देवाच्या संगात तुका म्हणे गातो देवनाम तुका म्हणे गातो देवनाम तुका म्हणे गातो देवनाम. आम्ही देवाबरोबर येतो आणि देवाच्या संगतीत राहून पुन्हा देवाबरोबरच जातो. म्हणजे अर्थात स्वइच्छा प्रारब्ध आहे. परिच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि स्वइच्छा प्रारब्ध असे 3 प्रकार आहेत प्रारब्धाचे. त्यापैकी आम्ही देवाबरोबर येतो आणि देवाबरोबर जातो म्हणण्यास स्वइच्छा आहे. प्रारब्धाच्या अधीन आमचा देह नाही. देह तो वासी भोगाच्या अधीन. त्यातला प्रकार संतांच्या बाबतीत नाही तो प्रकार तुमच्या आमच्या बाबतीत आहे.
मग संतांना स्वइच्छेनं जन्म आणि स्वइच्छेनं त्यांचा शेवट आहे. मग त्यांना वाटलं तर येतात आणि वाटलं तर जातात हे मृत्यू लोकात. तुकोबऱ्यांचंच पहा तुम्ही. तुकाराम महाराजांना जोपर्यंत मृत्यू लोकात राहणं भाग होतं किंवा आवडत होतं किंवा कार्य होतं तोपर्यंत त्यांनी कार्य केलं. त्यांना वाटू लागले की आता आपण कितीतरी दिवस राहून जे करायला पाहिजे होतं ते कमी दिवसात केलाय. कार्य संपलाय. शहाणा माणूस, मोठे माणूस काम संपल्यावर त्या ठिकाणी राहत नाहीत. काम संपलं आहे की नाही. आता जे काम संपलं ते जातात, पण काही जण काम नसेल तरी राहतात. त्यांच्यासाठी दुकानात बोर्ड असतो, कृपया कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. म्हणजे यांच्याकरताचे बोर्ड लावलेले असतात. म्हणजे खरे कामाची माणसं आहेत ना, त्यांना बसू नये म्हणण्यापेक्षा बसा म्हणलं. हो थांबा थांबा, चहा मागवला तर तो थांबत नाही, कॉफी मागवली तरी तो थांबत नाही, लस्सी मागवली डाय थांबत तो. का? कारण त्याच्या पाठीमागे कामच तसे. काम संपलं की जाणे. तसं तुकोबऱ्यांना वाटू लागले का आपण गेलं पाहिजे. लगेचच देवाला विनवणी केली. स्वइच्छेबद्दल बोलतो तुम्हाला. देवाला विनवणी केली. आता दिसून ये जना ऐसे करा नारायणा, ऐसे करा नारायणा. नारायणा आता जना दिसू नये, ऐसे करा की जेणेकरून मी या जगात दिसणार नाही. आता मला अदृश्य करा. स्वइच्छा प्रारब्ध म्हटलं बरोबर भगवान परमात्माने तुकोबऱ्यांना सदैव वैकुंठाला घेऊन गेले. म्हणजे स्वइच्छा जाण्याच्या बाबतीत. आता येण्याच्या बाबतीत घेन मी जन्म स्वइच्छा आहे, घेन जन्मांतरे स्वइच्छा आहे, उपजून या पुढती येऊ म्हणण्यास स्वइच्छा आहे. कारण पापाचा जो भाग आहे ना, पापाने जन्म प्राप्त होतो. जन्मा येणेकडे पातकाचे मूळ. जन्माला कारण अजूनही कारण सांगितलं एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये की जन्म घेणे लागे वासनेच्या संदेश. वासना ही पुन्हा जन्माला कारणीभूत आहे. वासनाचं क्षय होयंत गाडी तरी पोबळी जन्म तरी तपी असेल तरीही वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. पण संतांची वासनाच हरिरूप झालेली आहे. जन्म घेणं लागे वासनेच्या संगे हे ठीक आहे, पण ती जी झाली अंगे हरिरूप. ज्या वासनेमुळे जन्म आहे ती वासनाच हरिरूप झाली. आता हरिरूप झालेली वासना पुनर्जन्माला कारणीभूत ठरत नाही. आणखी सांगू तुम्हाला, जी वासना समूळ खणून काढली आता ती वासना मुळासह गेल्यामुळे पुनर्जन्माला कारणीभूत ठरत नाही. विकू नका देऊ. आणखी सांगतो तुम्हाला, जी वासना संतांच्या ज्ञानाग्नीमध्ये दग्ध झालेली आहे, जोडून गेलेली आहे, आता ती वासना पुनर्जन्माच्या वृक्षारोपणाला कारणीभूत ठरत नाही. आता आपण जवळजवळ शेतकरीच आहात. आपल्याला उदाहरण लवकर कळेल की शेतकरी शेतामध्ये बियाणं नेऊन पेरतो, पण भाजून पेरतो का तसंच पेरतो? बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. बरोबर ना? तसंच पेरतो. तसं पेरलं तर उगवतं.
भाजून पेरलं तर उगवत नाही. तसं हे वासनारूपी बी संतांच्या ज्ञानाग्नीमध्ये दग्ध झाल्यामुळे, जुळून गेल्यामुळे पुन्हा जन्माला कारणीभूत ठरत नाही. म्हणून संतांना स्वइच्छेनं जन्म आणि स्वइच्छेने त्यांचा शेवट आहे. मग त्यांना वाटलं तर येतात आणि वाटलं तर जातात. एवढी ज्यांची स्वइच्छा आहे, आता त्याने जर ठरवलं असतं की आपण सर्वजण उच्च समाजामध्ये जन्माला येऊ, तर अशक्य होतं का? मी याकरता बोलतो तुम्हाला की प्रत्येक समाजामध्ये संत महात्म्याने अवतार कार्य केलेलं आहे, अवतार संपादन केलेलं आहे. मग आता संतांनी ठरवलं असतं की आपण सर्वजण उच्च समाजामध्ये जन्माला येऊ, तर अशक्य होतं? ज्यांना जन्म आणि मरण ज्यांच्या हातातली गोष्ट आहे त्यांना अशक्य काय होतं? पण तरी सुद्धा निकृष्टात ते निकृष्ट समाजामध्ये संत महात्म्याने अवतार कार्य केलेलं आहे. उद्देश काय? उद्देश सांगतो तुम्हाला, भजन करा विठ्ठला आता आध्यात्मिक भाग असा आहे की परमात्म्याच्या ठिकाणी सर्वांना एकच जागा आहे, वेगवेगळी जागा नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, राया रंग एकसरी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी. व चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्यात ना व्यवहार पुरतात किंवा आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचं ठरलं तर व्यवहारापुरता भाग आहे. व्यवहाराच्या पलीकडे गेलो की कोणी नाही, सर्व एकच आहे. भगवान परमात्माने गीतेमध्ये म्हणताना काय म्हटलंय? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनुष्याणि इंद्रियाणि प्रकृती स्थाने करुषती. ममैवांशो जीवलोके, सर्व जीव हा माझा अंश आहेत. मग त्याचा भेद पाडलाय का? नाही, अंश माझा आहे, तो अंश माझा नाही आहे असं आहे का? परमात्म्याच्या अंशाने हे जगत निर्माण झालेलं आहे. मेकांश नसतो तो जगत. मग परमात्म्याच्याच अंशांश भावाच्या दृष्टीने मग हे जगत त्याचाच अंश आहे. मग वेगळी कशी असेल? मग हे जर नाही जमलं, म्हणजे नाही जर लक्षात आलं, तर व्यवहारातलं पण ज्ञानेश्वरीतलं उदाहरण सांगतो मी. ज्ञानोबराय म्हणतात एका माणसाला लाकूड खरेदी करायचं, लाकूड. म्हणून त्यानं लाकडांची भाव बघितली वखारीमध्ये जाऊन. हा, हे लाकूड कसलं आहे? म्हणे हे आंब्याचं आहे, हे लिंबाचं आहे, हे बाबळीचं आहे, हे पळसाचं आहे, हे निलगिरीचं आहे, हे सुबाबडीचं आहे, हे सागाचं आहे, हे म्हणे हे ना हे तर चंदनाचं आहे. म्हणजे अशा तिच्या जाती आणि जातीप्रमाणे किमती त्या लाकडांच्या. बरं ठीक आहे, 4-3 दिवसानं पैशाने ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि काय लागते लागले तर लाकूड घेऊन जाऊ. बरं ठीक आहे, 4-3 दिवसाने पैशाने ट्रॅक्टर घेऊन आला. पण दुर्दैवाचं त्या वखारीवाल्यांचं, त्याच्या वखारीला असं गुड आहे पण दुर्दैवाने आग लागली. संपूर्ण कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आणि जळून गेलं ते लाकूड. राखीचे ढिकचे ढीग पडलेले होते आणि तेवढ्या तोलाने त्याला एकदा माहिती गिराई गेला. त्याने विचार केला, आपण तर सर्व पाहूनच गेलो आहे, आता विचारायचं भाव ठरवायचा, लाकूड घेऊन जायचा. गाव ह्याचा भाव काय, त्याचा भाव काय, त्याचा भाव काय, त्याचा भाव काय, त्याचा भाव काय. त्याने सांगितलं, साहेब आता सर्वांचा एकच भाव, वेगळा भाव नाही. का? कारण लाकडांच्या जाती आणि लाकडांच्या किमती वेगळ्या होत्या. कुठपर्यंत हो, ते काय लागणीत पडत नाही तोपर्यंत. मी सांगतो मी ज्ञानेश्वर म्हणतात की खैर चंदन काष्टे
हे विवंचनात वची घटे जवन घापती एक वटे आगनी माझे खैर आणि चंदन निकृष्टाती निकृष्ट जात खैर आणि उत्कृष्टाती उत्कृष्ट जात चंदन म्हणजे ज्ञानोपराने टोक सांगताना पहा एक निकृष्ट टोक आणि एक उत्कृष्ट टोक म्हणजे आधी आणि अंत आला की म्हणजे त्यातच असतं म्हणजे लाकडांची पोट जाती सर्व आल्या त्या सर्व जाती वेगळ्या पण कुठपर्यंत अग्नीत पडत नाही तोपर्यंत अग्नी माझी गेले तर त्या अग्नी छून ठेल तुकोबरांचा अभंग आहे याचा आणि या अभंगाचा अर्थ एकच आहे अग्नी माझी गेले तर ते अग्नी होऊन ठेले काय उरले तया आपण काय उरले तया आपण वेगळे ते नामगुण ओ नामगुण वेगळे काय उरले ते आपण देवाबद्दल बोलता नाही बोलूया तसं आपण देवाकडे जात नाही तोपर्यंत आमका तो आमका अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला महाराज म्हणताय ती काय विरण नदी आहे ही शरयू आहे ही क्षिप्रा नदी आहे ही गोदावरी आहे ही भीमा नदी आहे ही चंद्रभागा नदी आहे ही इंद्रायण नदी आहे ही मांजरा नदी आहे तर कुठपर्यंत समुद्रात मिळत नाही तोपर्यंत एकदा समुद्रात मिळाल्या तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माया अवघ्या झाल्यावर मी एक माया तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माया अवघ्या झाल्यावर मी एक माया तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अपूर्यमाणं अचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे न काम कामे हे पुढचे दुसऱ्या अध्यायातले श्लोक आहेत ह्या कामांना सर्व भरपूर आहे पद्नाळ उभराय म्हणतात ते तर जैसे ऋतुत के सगळे घेऊन गंगा समुद्र मिळे मग ऐकी वेगळे निवडू नये किंवा समुद्र गंगेसी उददे निरंतर आता निरंतर उददे नाम समुद्र आता एकच रूप आहे तसं आपण देवाकडे जात नाही तोपर्यंत आमका तू तर आमका हा उंच हा खोजा हा जाड तो रोड हा सुशिक्षित अशिक्षित हा गरीब तो श्रीमंत ही स्त्री हा पुरुष हा भाव कुठपर्यंत खऱ्या तर परमात्म्याकडे जात नाही पण तोपर्यंत एकदा परमात्म्याकडे गेलो का देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो संत महात्म्यांच्या दृष्टीने कोणत्याही जाती जन्म घेण्याला फारसं महत्व नाहीये यातायाती धर्म नाही विष्णुदास यातायाती धर्म नाही विष्णुदास निर्णयायसा वेदशास्त्री यातायाती धर्म नाही विष्णुदास विष्णुदासांच्या कोणत्याही जाती जन्म घेण्याला फारसं महत्व नाहीये पण संतांचा उद्देश फार छान आहे प्रत्येक समाजामध्ये अवतीर्ण होण्याचा उद्देश की त्याने कोणत्याही समाजाला वाढलं नाही वाईट टाकलं नाही कोणत्याही समाजाला वाटू नये की आमचे संत नाही आणि त्या संतांच्या स्वाभिमानाने प्रत्येक समाजाने ईश्वराकडे यावं म्हणून प्रत्येक समाजामध्ये संत अवतीर्ण झाले आई एक भाग संत महात्मे म्हणतात स्वाभिमानाने का होईना पण तुम्ही या आणि उद्धरून जा खटनट यावी शुद्ध होणी जावे दोंडी पिटी व्हावे चोखा मिळा वचुकराने तोंडी घेऊन सांगितलं बाबांनो या आणि उद्धरून जाणे सर्वांसाठी परमार्थ आहे सकाळशी येते आई अधिकार किंवा सकाळपुरती ओसंडले पात्र किंवा यारे यारे लहान तोर याती वलती नारीनवर सर्वजण या सर्वांसाठी परमार्थ आहे मग संतांचं कार्य सर्वांना करीत आहे सर्वांना पुरत आहे आता हा झाला एक भाग आता अजून एक फार महत्वाचा भाग असा आहे की संत महात्मे प्रत्येक समाजामध्ये अवतीर्ण झाले पण संत महात्म्यांनी
आपली जात सांगताना सुद्धा संकोच बाळगलेला नाही. प्रत्येक संतांनी आपली जात सांगितली. बरे कबीरदास महाराज, निळोपाराय, आधी करून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, सावता महाराज, नरहरी महाराज, जवळजवळ सर्व संतांचे प्रमाण डोळ्यापुढे आला. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, मनबुद्धीची कातरी, राम राम सोन चोरी, मनबुद्धीची कातरी, राम राम सोन चोरी, देवा तुझा मी सोनार, देवा सोनार आहे. सावता महाराज म्हणतात आमची माळियांची जात. पण नामदेवराव म्हणतात की बरं झालं मी शिंपी झालो. रात्री माझी शिवी, दिवस माझी शिवी, पण येत कोणत्याला सदा शिवी, शिंप्यांच्या घरी जन्म माझा झाला. ते स्वामी महाराजांनी सांगितलंय मी शिंपी आहे. व तुकाराम महाराज म्हणतात देवा बरवे झाले, कुणबी झालो, नाहीतरी दंबी असो तुम्ही लो. तेव्हा मी कुणबी आहे, मग शेतकरी आहे, वैशिष्ट्य हाती केला व्यवहार असा मी आहे. मग प्रत्येक संतांनी आपली जात सांगताना संकोच बाळगलेला नाहीये. पण आणखी एक महत्वाचं लक्षात घ्या की संत महात्मे प्रत्येक समाजामध्ये अवतीर्ण झाले नाहीत असं नाही, पण समाजात आहेत, समाजापुरते राहिलेत असं नाही. संत महात्मे प्रत्येक समाजामध्ये अवतीर्ण झाले, पण कार्य मात्र समाजापुरते का तेवढा पुरतं संकुचित हो नारायण. कार्य मात्र जगा करताय. ज्ञानदीप लावू ज्ञानोबरा म्हणतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देत का समाजा देत, जगा देत. कार्य मात्र जगा करताय आणि अवतीर्ण झालेल्या विशिष्ट समाजामध्ये. म्हणून संतांचं कार्य सर्वांना करताय, सर्वांना पुरताय. आता हा जरा योग भाग. अजून एक फार महत्वाचा भाग असा आहे, संतांची अवस्था अशी आहे की स्वकीर्तिकाने नायकावी पूज्यता डोळा न देखावे. स्वतःची कीर्ती स्वतःच्या कारणे ऐकायची नाही व स्वतःची पूज्यता स्वतःच्या डोळ्याने पाहायची नाही. या भूमिकेत संत महात्म्यांचं कार्य आहे. जवळजवळ ज्ञानेश्वरीतल्या बाबा सांगतो मी, आपल्या सर्वांना सर्व माहितीच आहे. आपण सर्वजण परिसरातील सुज्ञ मंडळी आहात, ज्ञानी मंडळी आहात. आपल्याला जवळजवळ ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. ज्ञानोबरा म्हणतात की श्रीमंती दाखवण्या करताच ते बहुअंशी हा नियम आहे. बरोबर आहे. 5 ग्रॅमच्या अंगठीचं बोट सुद्धा ते बोट बाकीच्या बोटामध्ये मिक्स होत नाही, ते नेहमी वेगळंच राहतं. तर म्हणतोय मी काय वेगळा, मी काय वेगळा, मी काय वेगळा आहे. आता तो माणूस पंक्तीमध्ये आला म्हणजे इकडे शिरा वाडा, इकडं भात वाडा, इकडं वरण वाडा, इकडं चपाती वाडा, इकडं श्रीखंड वाडा, इकडं बालुशाही वाडा, इकडं बासुंदी वाडा, इकडं पत्रवाडी वाडा, इकडं गिलास वाडा, इकडं धुरण वाडा, इकडं वरण वाडा. इकडं म्हणजे कळलं ना तुम्हाला, इकडं वाडा. हे व्यवहारातलं ठीक आहे, पण मौलीने त्याचा अपवाद शोधलाय. ज्ञानोबरा म्हणतात असं जरी असलं पण तोच माणूस चोरांची टोळी सापडला दुर्दैवाने आणि त्याला कळलं की ही टोळी चोरांची आहे, मग म्हणेल का छोट्यानो का इकडून या आणि का इकडून या. आता म्हणेल का त्या चोरट्यांच्या समोर हे बोट पुढे काढेल का अंगठीचं. नाही नाही नाही, म्हणजे तुम्हाला एकंदरीत कळलं आता, म्हणजे तुमच्या चेहऱ्यानं तुम्हाला मला वाटतं की तुम्हाला कळलं म्हणून. श्रीमंती दाखवण्या करता असते हा नियम झाला, पण त्याचा अपवाद म्हणाल तो चोराची टोळी श्रीमंती झाकली तर राहिली समजायची आणि उडी टाकली का संपली. मग चोर म्हणल्यावर झटकन ती अंगठी काढेल, बुटात घालेल, नाहीतर पॅन्टीच्या खिशात घालेल, नाहीतर शर्टाच्या खिशात घालेल,
नाही तो पोटाच्या खिशात घालील, कुठं नाही भेटलं तर पोटात घालील, पण दिसू देणार मात्र नाही. असा प्रकार मग ज्ञानोबराणी याचं वर्णन करताना म्हटले, आढ्यू आडवी मग आड्यता जीवी हारवी. आढ्यू आडवी अडवून सोन्याची उठवी सापडला ना मग आड्यता जीवी हारवी. मग आपली तो श्रीमंत झाकून ठेवतोय. मग मिळेल का ते चोरट्यांना? काय समजली? पट्ट्याजवळ रोकड गॅस 10 लाख रुपये. मग म्हणेल का? आणि असं म्हटल्यावर असं कोण असा आळशी चोर आहे? तो पुढे जायला म्हणेल, बाबा राहू दे, तेव्हा मुलाबाळांचा प्रश्न आहे, संसार प्रपंचाचा प्रश्न आहे, राहू दे जा. असं कोण चोर आहे? त्यामुळे श्रीमंती झाकली जाते. मी उदाहरण सांगतोय, मूळ विषयाकडे लक्ष ठेवा. तसे महात्मे आपली योग्यता झाकतात, उडी राहू देत नाही. मी योग्यत्वान नाहीये, मी सामान्य आहे, मी वेडा आहे असं ते लोकांना दाखवतात. दुसरं उदाहरण ज्ञानेश्वरीतलं. शेतकऱ्यांचं पण ज्ञानेश्वरीतलं आहे. ज्ञानोबरा म्हणतात की नाना कृषीबळ वापुले पांगुर बेलीची पेरली तैसे झाकीले दान पुंजे. शेतकरी शेतीमध्ये बियाणं नेऊन पेरतो, पण झाक तू का उघडं ठेवतो तसंच झाकतो. झाकलं तर उगवतं, उघडं पडलं का मग किडे मुंग्या मुंगळे खाऊन जातात. संपलं, उगवणार नाही. झाकलं तरी ते उपयोगाचं आहे. मग ते उघडं पडलं तर त्याच्यावरती काठी फिरवणे म्हणा. तुम्ही काय म्हणता? रासनी म्हणता का? दोन्ही म्हणत असेल, मी ऐकलंय काय ठिकाणी. रासनी किंवा नाशिक भागामध्ये पांबर म्हणतात. पांबर असेल, पांबराच्या माग काय असतो तो राखी असतो, आणि त्यातून याऊ चांगला लागत नसेल मग त्याच्यावरती तुम्ही म्हणता ती फासाठी फिरवली जाते. पण हे नक्की न प्रकारे ते झाकलं जातं. झाकलं तर उगवतं, उघडं पडलं का संपलं. तसे महात्मे आपली योग्यता झाकतात, उघडी राहू देत नाही. मी योग्यतावान नाही आहे, मी सामान्य आहे, मी वेडा आहे असं ते लोकांना दाखवतात. दुसरं उदाहरण नवबळा म्हणतात की नाना कुलवधू लोपवी अवयवाती. कुलवाण घरातील मुलगी असेल तर लग्न प्रसंगी ती आपलं शरीर झाकण्याचा प्रयत्न करते ना. बाया विचारतात, गंगू तोंड तर बघू दे. की गंगू पुन्हा जाम तोंड झाकून देते. आता नवीन 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 तिचं तोंड पाहण्याची बऱ्याच जणांना इच्छा असते, पण तेव्हा ती झाकत असते. पण जेव्हा ती तोंड उघड करते तेव्हा तिचं तोंड पाहण्याची इच्छा कुणालाच राहत नसते. तिचं तोंड पाहिल्या पाहिल्या लोकांना वाटतं आलं वाटतं सोंग, चला उठा, असा प्रकार आहे. पण ज्ञानोबराणीचं म्हणणं करताना म्हटलं कुलवधू म्हणजे मुद्दाम वधू घातला नाही शब्द. कुलवधू कुलवाण घरातील मुलगी असेल तर अवयवाते लपवी. जसं ना तसं महात्मा पुरुष आपली योग्यता झाकतोय, उडी राहू देत नाही. योग्यत्वान नाही आहे, मी सामान्य आहे, मी वेडा आहे असं ते लोकांना दाखवतात. तुकोबऱ्यांच्या तरी समकालीन लोक तुकोबऱ्यांना काय म्हणायचे? तू काय वेडा आहे विचार करी बडबड फार. तू काय वेडा आहे अविचारी आहे असं लोक म्हणायचे का? आणि ते वेड्याप्रमाणेच लोकांना दाखवायचे मी वेडाच आहे. ओळखणारीच फक्त ओळखत होती हे कोण आहेत मग. आता बाकी सर्व समजायचे हे वेड्या आहेत. वडिया माझी दडे बाई मी वेडी. किंवा महाराज म्हणतात वेडा झालो वेडियांचे गावी गेलो, वेडियांचे गावी गेलो, वेडा झालो वेडियाच्या गावी गेलो, महाराज म्हणतायत तुम्ही वेडा झालो म्हणजे वेडा हे अशीच कल्पना तिने लोकांना दाखवली आणि योग्यता मात्र सतत झाकली. आता एवढी प्रस्तावना जे उशा करता चालू आहे त्याच्याकडे मात्र लक्ष ठेवा. आता महात्मे आपली स्तुती आपल्या कानाने ऐकत नाही तर तोंडाने वर्ण कसं करतील? नाही. मग असं जर आहे तर तुकोबराय या ठिकाणी थोडी स्तुती करताना दिसतात की दैन्य दुःख आम्हा नाही येते जवळी. म्हणजे आम्हा म्हणणं तिकडे संतच नव्हे तर संतांसह मी पण आणि माझ्यासह संत पण.
असा अर्थ आहे. म्हणजे आम्हा म्हणण्यात तुकोबऱ्यांसह सर्व संत आणि सर्व संतांसह तुकोबर आहे असा अर्थ आहे. पण लोक म्हणू लागले तुकाराम महाराज तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता आम्ही अशी आहोत, हे कसं काय? महाराज म्हणतात काही गोष्टींना पर्याय नसतो, मग काही गोष्टी कराव्याच लागतात. मी उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला. उदाहरण असं आहे की घरात दोघच असावे, पती आणि पत्नी. कारण आता सुशिक्षित आणि आधुनिक पद्धतच ती निघाली की द्वाध्यान तृतीयो न भवानी राजा किंवा तिसरा नसावा, दोघच असावे. पण तिसऱ्याची गरज केव्हा भासते? मुलगा झाला ना मग सांभाळण्याच्या वेळेला. कारण ही सर्व्हिसला तो ही सर्व्हिसला असं वाटतं एखादी म्हातारी कोतारी असते ना तर मुलं सांभाळायला उपयोग झाला असता, मग तेव्हा मात्र गरज भासते. मग आता घरात दोघंच आहे पती पत्नी, पण त्या लहान पोराला कळत नाही त्यांना काय म्हणावं. मग आता वास्तविक त्यांचं ते नातं नाहीये, पण त्या मुलाला कळण्यासाठी तो म्हणत असतोय बरं का रे पिंटू ही तुझी मम्मी आहे, तुझी मम्मी आली, तुझी मम्मी आली, तुझी मम्मी आली. आता वास्तविक त्याची ती मम्मी नाही, पण त्याला म्हणणंच भाग आहे. आता 10-5 वेळा म्हणतो तुझी तुझी, मग तुझी सोडून देतो नुसतं मम्मी आली मम्मी आली मम्मी आली मम्मी आली म्हणत राहत. मग ते हे झालं ह्याच्या बाबतीत. आता तिच्या बाबतीत इतिहास आहे. ते बाईसाहेबांनी मुलाला जवळ घेतलं आणि जर मिस्टर आले सर्व्हिस ड्युटीहून त्याने मुलाने काय म्हणावं या करतं ते म्हणत असते तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले. आता वास्तविक तिची ते पप्पा नाही, पण तिला म्हणणंच भाग आहे. मग 10-5 वेळा म्हणते तुझे तुझे, मग तुझे सोडून देतो नुसतं पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले म्हणत राहते. मग आता ती त्यांना पप्पा म्हणते, तू हिला मम्मी म्हणतोय. मग आता हे दोघं जेव्हा म्हणतात मग त्यांना मग ते 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 म्हणतो. आलं का आपल्या सर्वांच्या लक्षात? जे आधुनिक पद्धतीने सांगतो तुम्हाला आताच्या पद्धतीनं, तसं महात्म्यांनी आपली स्तुती करू नये, करत नाही तोच, पण करण्याशिवाय पर्याय नाहीये. का? कारण आपण सर्वजण सामान्य बालक आहोत. आपल्याला संतांचं स्वरूप कळणं महत्वाचं आहे, पण कळणं शक्य नाही. आता संतांनीच सांगितलं तर कळेल, नाही तर संतांचा महिमा कोणीही सांगू शकत नाही. म्हणून संतांनीच संतांचा महिमा सांगणं भाग आहे, याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून नाविलाजाने संतांची स्तुती करतात की वास्तविक कोडी गाण्यासाठी स्तुती करत नाही. आपली प्रतिष्ठा वाढावी, आपला मारपाड बरोबर याकरता स्तुती करत नाही, तर जगाला वस्तुस्थिती कळावी याकरता वर्णन करतात. की महाराज म्हणतात बाबांनो आम्हा हरिदासांची ही स्थिती आहे. विठ्ठला विठ्ठला अजून 2-3 गोष्टी ऐकून ठेवा. गोष्टी म्हणजे टाइमपास नाही हा, त्यातले मुद्दे. आता एक मुद्दा असा आहे की जीवाला संत कळावेत. एक वेळेला देव नाही कळला तरी चालेल. व्यवहारातलं उदाहरण आणत झटकन त्याच्यावर म्हणजे लवकर कळेल. मुलाला काही नाही कळलं तरी चालेल, मुलाला आई कळली पाहिजे. ज्याला आई कळली त्याला सर्व कळलं असं मी म्हणेल. आणि आई कळली का बस पुष्कळ झालं. आणि आई कळतेच म्हणूनच ते जगतं. आपण पहा लहान पोराला काही कळत नाही, पण आई मात्र कळते की नाही. हा कोर्स देऊन आलो ना आपण सर्वजण लहानपणी, किंवा त्याने त्या मुलाला झोपवलं आणि ती कपडे धुण्यासाठी किंवा अन्य कामासाठी बाहेर गेली आणि ते पोरगं उठलं, एकदम रडायला लागलं, एकदम आक्रोश, एकदम टाऊ पडला.
शेजारी नव्हे अख्खं गाव गोळा झालं. सर्व गावातल्या स्त्रिया बाया एकत्र आल्या. मावशी आली. बबड्या 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 बबड्या, काय त्याला खेळायची खेळणी येते ते, त्याला काय खाऊ घालायचे ते खाऊ घाल, त्याला काय पिऊ घालायचे ते पिऊ घाल. पण नाही बुवा, बबडा काही शांत हो ना. मग शेवटी त्या मुलाच्या आईला बोलून आणलं. मुलाच्या आईने कपड्याचं पातेल तिथंच टाकून दिलं आणि पोरला राजा राजा किती वेळ ऋतुश्री म्हणून जवळ घेतलं. तिचा आवाज आणि तिचा स्पर्श त्याच्या शरीराला झाल्या बरोबर राजा शांत, एकदम गप्प. म्हणजे किती सूक्ष्मता आहे त्या मुलांमध्ये. आता त्याचं सायंटिफिक वैज्ञानिक कारण सांगतो तुम्हाला की मुलगा आईचा आवाज ऐकल्याबरोबर का शांत होतो. तो मुलगा आईच्या गर्भामध्ये असताना 7 महिन्यानंतर तो आपल्या आईचा आवाज आपल्या मेमोरीमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो. म्हणून आईचा आवाज ऐकल्याबरोबर राजा शांत, एकदम गप्प. म्हणजे किती सूक्ष्मता आहे त्या मुलांमध्ये, काही कळत नाही. पण आई मात्र कळते की माझ्याच आईचा हात आहे. जे एकदम मुलगा शांत होतो. आणि त्याला आई कळली का, बाकी त्याला काही कळण्याची गरज नाही. तिची सर्व व्यवस्था लावते. कधी त्याला झोपवायचं, कधी त्याला कपडे, कधी त्याला आंघोळ, ही सर्व व्यवस्था. असं मी म्हणतो तुम्हाला काही नाही कळत तरी चालेल. एक वेळेला देव नाही कळला तरी चालेल, संत रूपी आई कळली का बस पुष्कळ झालं. सर्व व्यवस्था लावतात ती आपली. संत कळले की संपला विषय. संतांना जाणणं, पण खरं आपण आपल्याला जाणणं. संतांना जाणणं हा शब्द प्रयोग झाला, पण खरं आपण आपल्याला जाणणं. व्यवहारातलं उदाहरण आणा झटकन त्याच्यावर, म्हणजे अजून लवकर कळेल. आरशात पाहणं म्हणजे आरशाला पाहणं नव्हे, आरशाच्या दृष्टीनं आपण आपल्याला पाहून घेणं. हे तर बरोबर आहे. आता आरशात पाहायचं का, आरशाला बरं वाटतं म्हणून. महाराज म्हणतात दर्पणे पाहता रूप न दिसे आपुले. दर्पणे पाहता 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 आरसा वगळला की आपण आपल्याला पाहतोय. आपण आरसा म्हणून पाहत नाही, बिंब प्रतिबिंबारी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिबिंब आरशाच्या स्वरूपाने दिसत आहे. ज्ञानोबराने त्याचं वर्णन केलेलं आहे. मग आता आरशात पाहायचं आहे, आरशाला बरं वाटव म्हणून. का राम भाऊ म्हणे काय तुम्ही का बरं सारखं आरशात पाहता. तो म्हणे अरे बाबा 3000 रुपये देऊन मोठा आरसा विकत घेतला ना, मग त्यात नाही पाहिलं होतं त्याला राग नाही कळायचा म्हणून मी बघत होतो. मग आता आरशाला राग येऊ नये म्हणून आरशात पाहायचं का. नाही नाही, मग कशा करता पाहायचं. उगाच आपल्या तोंडाला काहीतरी काळ लागलेला असावा, सर्व लोकांनी हसावून मग आपण पुसावं. यापेक्षा आपण आरशात पाहून घ्यावं, आपल्या तोंडाला काळ लागलेला आहे. मग आता आरशाने कळतं आपलं योग्य रूप आहे की अयोग्य. दृष्टांत संपला. तसं संत हे आध्यात्मिक आत्मस्वरूप पाहण्याचा आरसा आहे. ते परी जोया दर्पण करील भव्या, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. आत्मसुख एवढ्या सुखाला प्राप्त होईल का चांगदेवा. ज्ञानोबा सांगतात चांगदेव 65 मध्ये 63व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये. तर तू चांगदेव 65 ग्रंथातल्या ओव्या ओव्या म्हणून पाहू नको, तारसा म्हणून पहा. जे बिंब प्रतिबिंबाने तुला ज्ञान होऊन आत्मसुखा एवढ्या सुखाला तू प्राप्त होशील. तसं संत जीवन हे आरशाप्रमाणे स्वच्छ जीवन आहे, सुंदर जीवन आहे. आपण त्यांच्याकडे पाहा, आपल्या दैनंदिन जीवनाकडे पहा. आपण जे दैनंदिन जीवन जगतोय ती योग्य आहे की अयोग्य आहे. आपल्या जीवनाला विसंगत आहे की सुसंगत आहे. आता सर्व लोकांनी नावं ठेवावी आणि मग आपण सुधारणा करावी, याला काय अर्थ आहे. मग ते नाही बरं. मग संत जीवनाकडे पहा, संत चरित्राकडे पहा, आपल्याला प्रचिती येईल. तसं संत जीवन हे आरशाप्रमाणे स्वच्छ जीवन आहे, सुंदर जीवन आहे. संत जीवन जाणणं आवश्यक आहे.
आता हा झाला एक भाग. अजून एक भाग फार महत्वाचा आहे की संत जीवन जाणणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते सोपं आहे असं मात्र नाही आहे. जगातली कोणतीही गोष्ट जाणणं सोपं आहे पण संतांचा यथार्थ महिमा देवाला जाणता नाही. शब्दिक पंडित आता पण गेले त्यांनाही कळालं नाही. महाराज म्हणतात रे संतांचा महिमा तो बहुदुर्गमा. संताचा महिमा संताचा महिमा तो बहुदुर्गमा. महिमा शाब्दिकाच काम महिमा तो बहुदुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाच काम नाही ते. शाब्दिकाच काम नाही ते. संताचा महिमा तो बहुदुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाच काम नाही ते. शाब्दिकाच काम नाही ते. शाब्दिकाच काम नाही बदलझाली झाली म्हैस गाड्या. बदलझाली झाली म्हैस गाड्या. शाब्दिक जे फार बडबड करतोय म्हणजे त्याला संतांचा महिमा कळतोय असं नाही. संतांचा महिमा बोलण्याच्या पलीकडे आहे. यावर संतांनीच उदाहरण दिलं. संत महात्मे म्हणतात बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. एखाद्याची गाय फारच दूध देते म्हणजे काय तरी होईल काय कामधेनू. फार दूध देते म्हणजे काय कामधेनू झाली का. एवढंच आहे की गावठीपेक्षा संकरित गाय आहे जरा जास्त दूध देईल. आता जास्त दूध दिलं म्हणजे काय कामधेनू झाली. कसं शक्य आहे. गाय ती गायचं ना कामधेनू ती कामधेनूच. आणखी एक प्रमाण सांगतो तुम्हाला. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू. उदंड गायी उदंड म्हशी आणि उदंड शेळ्या या सर्व जरी एकत्र आल्या तरी पण कामधेनूच्या बरोबर येत नाही. कामधेनू ती कामधेनूच आणि बाकीच्या गायी म्हशी शेळ्या त्या शेळ्याच. त्या मात्र कामधेनू होणार नाही तरी बोल काय कामधेनू. फारच शाब्दिक असला फारच बोलका असला फारच बडबड करणारा असला एखाद्या वेळेला पांडित्य निर्माण करू शकेल म्हणून काय संत चरित्र जाणेल. संतांचा महिमा बोलण्याच्या पलीकडे आहे. अहो संतांची भेटी होणं कठीण आहे. बहुअवघड आहे संत भेटी. 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 बहुअवघड आहे संत भेटी.
कृपा केली. कसं सांगतो जाऊ दे. किंवा एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाताचडे, हरिप्रियांची भीती आतु हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या. एकनाथ महाराज म्हणतात असे महात्मे भेटणे फार अवघड आहे, फार दुर्लभ आहे. संत जीवन जाणणं सुद्धा तेवढंच अवघड आहे. विद्वनैव विजानाति विद्वजन परिश्रमः न हि विद्या विजानाति कुर्वेन प्रसव वेदना. रसगर सांगतात विद्वानाला विद्वतार्जन करण्यासाठी जे कष्ट पडतायत हे जाणण्यासाठी एक विद्वानच असावा लागतो. त्या पद्धतीने संत जाणण्यासाठी, संत ओळखण्यासाठी संतच असावे लागत आहेत. महाराज म्हणतात प्रमाण काय शेवटचं. बहुत जोड जरी झाले मैस काय तरी ओल काय एक काम देणू तुका म्हणे अंगी व्हावे कोण महिमान येईल कळू. वा भक्तांचं महिमा भक्ताची जाणते. दुर्लभ यागती आणि कसं दुसरे कोणी नाही. संतांना संत जाणू शकतात. कशाप्रमाणे नाही तो बडबड सोपी आहे, संत होणं अवघड आहे. संत कहावन कठीण है ऊंचा पेड़ो खजूर, चढ़े तो चाके प्रेम रस गिरे तो चक्कासूर. आलं उदाहरण लक्षात. एकनाथ महाराज म्हणतात, कबीरदास महाराज म्हणतात संत कहावन कठीण आहे, संतत्व अति कठीण आहे. खजूरचं झाड बघितलं तुम्ही? हो म्हणत ना बघितलं बुवा. हरभऱ्याचे झाड एवढं असतं उगं छोटस असं. नारायण नारायण आय अति विशाल अति उंच झाड असतं ते. त्याला फांद्या वगैरे नसतात, सरळ असतं. खजूर खायची का? मग तो झाडावरती चढ. एकाने एकाला सांगितलं, मग तो चढला. 50% चढला, अंतर गाठलं आणि मध्यंतरी गेल्यानंतर खालचा मनुष्य त्याला विचारतो का रे बाबा खजूर तूच खाणार की मला पण आणणार? सांगितलं नाही रे तुला पण आणणार. किती आणणार? म्हणे एवढे. एवढे असे हाताने सांगायला गेल्या बरोबर त्याचे हात सटकले तसा तो. आता गिरे तो चक्का चूर, चिडे तो चाखे प्रेम रस गिरे तो चक्का चूर. चिडे तिथपर्यंत पोहोचला तर प्रेम रस साखीने मध्ये सडकला तर चक्का चूर. मग त्याचे तुकडे 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 असा भाग आहे. सोपळा आहे एवढ्या फार अवघड आहे म्हटलं. बरं म्हणून संत तो संत झाल्याशिवाय कळत नाही. अशाप्रमाणे ज्ञानोबरांची उदाहरण. ज्ञानोबरा म्हणतात अगा राजने तू नसतांगे रावो राय पण काय भोगे. राजेपणाचं थाट राजा झाल्याशिवाय काय कळेल. जो ग्रामपंचायतचा सदस्यही म्हणून कधी निवडून आला नाही तो जो पंतप्रधानाची पोस्ट सांगू लागला तर किती टक्के सत्य ठरेल ती? पंतप्रधान असा असतो, राष्ट्रपती तसा असतो, मुख्यमंत्री असा असतो, खासदार तसा असतो, आमदार असा असतो. एकाने विचार अरे बाबा बाबा तुझं काय आपलं काय? निरर्थक वर्णन आहे. उपोषणाला माणसाने जीवनाचं किती वर्णन करावं. स्वयंपाक असं झाला होता, आमकं झालं होतं, आमकं तसं झालं होतं, आमकं असं झालं होतं. एकाने विचार अरे बाबा हा तुम्ही एवढं खाल्लं? ते म्हणला खाल्लं नाही, मग नुसतं पाहिलं. काय निरर्थक वर्णन आहे, असत्य वर्णन आहे, मिथ्या वर्णन आहे. तसं संत नसताना संतांची स्थिती सांगणं म्हणजे आयुष्यात कधी आई होण्याचा प्रसंग आला नाही आणि त्या गोष्टीवर व्याख्यान देणं असं ठरेल. नही विंध्या विजानाती कुर्वेन प्रसव वेदना. शास्त्रकारांचं म्हणणं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. नही विंध्यात विजानाती कुर्वेन प्रसव वेदना.
कसं वेदना नाही इंद्या तुझ्या नाती. मागची ती म्हातारी पा मागची उठवा 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 अहो उडा पांडुरंगा प्रभात समयो पातला उडा उडा उठाला उठाला. तसं महाराज म्हणतात बाबांनो तुम्ही संतांना कसे समजता हा तुमच्या ज्ञानाचा भाग आहे. पण आम्ही सांगतो की तुमच्या समजण्यावर संत अवलंबून नाही. आता काही गोष्टीला माणूस काही समजतो पण समजण्यासारखी वस्तू असते का ती. एक माणूस गेला आणि चिखलात फसला. दुसऱ्या माणसाने विचारलं ओ चिखलात कशाला गेली. तुम्हाला बावळ झालो मी कशाला गेली हे काही विचारलं झालं. मला वाटलं कुरड जागा असेल पण वाटलं तसं होत का त्या ठिकाणी. वाटलं तसं असतं तू फसला नसता आणि फसण्यासारखं वाटलं असतं तू गेलाच नसता. म्हणे मला वाटलं म्हणे का ते आमक्या 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 आमक्याच्या संगत तुम्ही फार राहत होते. तू सांगितलं ओ त्याचं नाव काढू नका. मग अगोदर तर फार संगतीत राहायचे. मला काय माहिती माहिती असतं तसं घडलं नसतं. घडलंय तर ते माहीत नाही. म्हणजे आपल्या समजण्यावर वस्तू अवलंबून नसते. तर काही वेळेला आपलं समजणं वेगळं आणि वस्तू राहते वेगळीच. एक माणूस उपासाचा दिवस फराळ करत होता. खात होता आपली चांगली साबुदाण्याची उसळ. तुम्ही काय म्हणता उसळ म्हणता का खिचडी म्हणता. खिचडी खात होता. बरी वाटत होती पण कुठपर्यंत त्याचं लक्ष समोरच्या शोकेसकडे गेलं नाही तोपर्यंत. शोकेस म्हणजे समोरच्या काचेच्या कपाटामध्ये सर्व प्रकारची फळं ठेवलेली होती. आंबा चिकू द्राक्षे मोसंबी संत्री टरबूज खरबूज केळी सफरचंद असे सर्व प्रकारची फळं त्या शोकेसमध्ये ठेवलेले. त्याने ते पाहिली आणि तो म्हणला काय घर मालक कंजूस आहे. उपासाचा दिवस फराळ करतोय. साबुदाण्याची उसळ वाढलेली आहे. त्यातलं एका दोन फळ वाढलं असतं तर काय बिघडलं असतं यांचं. बरं आहेत ना घरात सध्या उपलब्ध आणि उपासाचा दिवस आहे का बरं वाढून याने. याला काही दम पडला नाही. जोपर्यंत शोकेस लक्ष गेलं नाही तोपर्यंत खिचडीचा घास बरोबर आजवत होता. पण जेव्हा शोकेसकडे लक्ष गेलं मग खिचडीचा घास तोंडात जायचा म्हणजे तोंडातल्या तोंडातच फिरायचा. आत काही जाईनाच झाला. मग शेवटी तसं धाडस केलंच. त्याने त्या मालकाला विचारलं अरे का म्हणे काय एवढे फळ तुमच्या घरात असून एका दोनचं फळ वाढा आम्हाला काय बिघडलं. म्हणे कुठे म्हणे काय त्या शोकेसमध्ये एवढं मोठे फळ. मालकाने पाहिलं. मालक हसला. त्याने विचारलं अहो कळलं नाही वाटतं अजून. म्हणे काय त्याने सांगितलं अहो ते बाहेरून फळाचा आकार रंग आणि चित्र त्या फळाचं आहे. त्याच्यात शेण आहे शेण. वाढू का नको बा शेण असेल तर नका वाढव. राजमौलींनी 750 वर्षापूर्वी या शोकेसमधल्या फळाचं वर्णन केलं. 750 वर्षापूर्वी. तर तुम्ही म्हणाल तर सांगतो उभी होय. अण्णा सर म्हणा तर नाही सांगत काय बिघडलं. आता तुम्हाला काय सांगितलंच पाहिजे असं आहे का ते होय. तुम्हाला कुठं ते पाठ करायच्यात आणि पुन्हा कुठं कुठून ज्ञानेश्वरी पाहिजे नाही असं नाही की जाणकार आणि चिकित्सक श्रोते असतात. नावबरा म्हणतात की कळसरी माची पोखळ झळवळ झळाळ काय करावी चित्री व फळ प्रियातून शिया. चित्री व फळ भारून फळाचा आकार आहे रंग आहे चित्र आहे फळाचं पण त्यात शेण. शेणच का सांगितलं माती का सांगितलं नाही. तर माती जड असते शेण हलका असतं.
आणि मातीला तडे जातात, शेणाला तडे जात नाही. म्हणून ते जे फळ बनवून असतं ते शेणाचं आणि माती मिक्स करून मग आकार, रंग आणि चित्र त्या फळाचं दिलेलं असतं. मग आता आपण समजली फळं, मग फळं आहेत का ती? नाही, शेण आहे ते शेण. तसं आपलं समजणं वेगळं, वस्तू राहते वेगळी. काही वेळेला वाईटला चांगलं समजतो, काही वेळेला चांगल्याला वाईटही समजतो. वस्तू वेगळी, समजूत वेगळी. अहो शास्त्राने आसम भावना आणि विपरीत भावना या दोन भावना सांगितल्या. जीवाच्या ठिकाणी विपरीत भावना झाली म्हणूनच संसार मिथ्या असूनही सत्य वाटतो आणि परमात्मा सत्य असूनही मिथ्या वाटतो. म्हणजे आपल्या जाणण्यापेक्षा वस्तू वेगळी असते. तसं महाराज म्हणतात, बाबांनो तुम्ही संतांना कशी समजता हा तुमच्या ज्ञानाचा भाग आहे. आणि आम्ही सांगतो की तुमच्या समजण्यावर संत अवलंबून नाही. मग कशा आहेत ते? महाराज म्हणतात तुम्ही समजता की संत म्हणजे गरीब असतील, भिकारी असतील, सारखी पिडतायत असं तुम्हाला वाटतील, दुःखी आहेत असं तुम्हाला वाटतील, पण तुम्ही समजता तसे ते नाहीत. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. दैन्य दुःख आमा, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, दैन्य दुःख आमा, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, दैन्य दुःख आमा, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, दैन्य दुःख आमा, दैन्य दुःख आमा, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, 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 दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, पाहतोळी होती लहना, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, पाहतोळी होती लहना, पाहता होळी होती लहना, पाहता नयनी लहना, सर्व सुख ये माने येती लोटांगणी, सर्व सुख येती, सर्व सुख येती माने लोटांगणी, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, गाणे होळी होती लोटा, दैन्य दुःख आमा नयेती जवाडी, गाणे होळी होती लोटा, गाणे होळी होती लोटा, सर्व सुख आमा, सर्व सुख आमा, सर्व सुख आमा दैन्य दुःख आम्हा नयते जोडी, दहन हे होळी होती दोष. महाराज म्हणतात संत आहेत ना ते आपल्याला गरीब वाटतात, भिकारी वाटतात, सारखी पिडतायत असं आपल्याला वाटतात, दुःखी आहेत आपल्याला वाटतात, पण तुम्ही समजता तसे ते नाहीत. शास्त्रीय श्लोकातून सांगू. शास्त्रकार म्हणतात भिक्षुकानैव भिक्षन्ति बोधयन्ति गृहे गृहे दीयतां लोके आतातु फलमीदृशम्. शास्त्रकार सांगतात बाबांनो भिक्षुकानैव भिक्षन्ति, तुम्ही त्याला भिक्षुक समजता पण ते भिक्षुक नाहीत. मग बोधयन्ति गृहे गृहे, परमात्मा तत्वाचा बोध घराघरात फिरून देण्यासाठी त्यांनी भिक्षुकाचा वेश घेतलाय. वेश
देवासाठी घेऊन जोग साठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची आला अवघा भोग त्याची आला अवघा बोलला अवघा बोलला अवघा बोलला अवघा महाराज म्हणतात देवासाठी घेऊन जोग जोग या शब्दाचा अर्थ आहे वेश देवासाठी वेश घातलाय वेश आणि घराघरात फिरून परमात्मा तत्वाचा बोध देतात बोधयंती गृहे गृहे नवीन वे आपण पहा ना देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी या आलात ना तुम्ही स्वतः श्री संकनपूरला तर घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला जे गृहे गृहे बोध यंता दियता म्हणजे घराघरात फिरून परमात्मा तत्वाचा बोध देतात लोक त्यांना समजतात हे भिक्षुक आहे महाराज म्हणतात भिक्षुक नाही आहे देवासाठी घेऊन झोप देवासाठी वेश घेतलाय वेश महाराज म्हणतात दैन्य आमच्या जवळ असणं करू शक्य आहे दैन्य नाही दरिद्र नाही पुन्हा पुढा जो पूर्वार्ध पहिला तो शंकाईनं संपवणी आहे पूर्वार्ध असं आहे सर्व संतांमध्ये एकनाथ महाराज अपवाद म्हणून वगळले तर सर्व संतांची बाह्य परिस्थिती ही दरिद्रीचीच आहे आपण पहा ज्ञानोबरांची परिस्थिती काय होती भिक्षाटन करून सुद्धा पोट भरण्याची वेळ आलेली होती ते विसोबा खेचण्यासारख्याने त्यांना गावात पीठ सुद्धा मागू दिलं नाही आणि तिकडून मागितलं तर त्यांच्या जवळची जोडी हिरावून घेतली ती फाडून टाकली आणि पीठ खाली ओतलं रस्त्यावरती आणि ते थोडे येशूपर्यंत गेले तर ज्ञानोबर आहे ते पिठाजवळ सुभा होते पिठाकडे पाहत विसोबा खेचण्याने पुन्हा मागे वळून पाहिलं हा मीठपर्यंत आलं तुला पिठाजवळ सुभा आहे म्हणजे मी पुढे गेल्यानंतर पुन्हा पीठ भरून येण्याचा विचार दिसतोय असा तो पळत आला तडतड रागामध्ये अरे मी पीठ टाकून दिलेलं पुन्हा नाहीच्या विचारतच का तू थांब सर्व पीठ पायाने मातीत सर्व लांबवर असं पसरून दिलं आता नशील पीठ सांगा दुर्जन काय केलं सज्जना करता सांगता येत नाही सीमा ओलांडली तर दुर्जनाने आता त्यांच्या जीवनात भीक मागणं देखील कठीण झालं होतं तुकाराम महाराजच म्हणतात कोपले पाटले गावाचे लोक ना आता माझं भीक कोण घाली गावातले पाटील लोक कोपलेच माझ्यावर ज्यांच्याकडे दररोज मी भीक मागत होतो ते लोकच कोपलेत आता मला भीक कोण वाढे म्हणजे भीक मागण्याची वेळ पण भीकही लोक घालतील का नाही शंका चला पुढे रणकन घरोघरी पोट भरे भिकेवरी पोट भरे भिकेवरी कणकण मिळवायचा आणि भिकेवर पोट भरायचं पण आमदारांची परिस्थिती काय होती आपल्या सर्वांना कथा बघ माहिती आहे सर्व संतांमध्ये रागा बागा वंका आपण सक्तीचे ग्रंथ वाचला असेल तर आपलं लक्षात येईल म्हणजे दररोज लाकडं पाहून आणायचे ते बाजारात नेऊन विकायचे आणि त्याच्यावर जे द्रव्य मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा म्हणजे आणखी जोळजी मुळोजी नावाचे 2 संत पंढरपुरात होऊन गेले म्हणजे बराच कथा भक्ती विजय ग्रंथामध्ये आलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात पाहुणे घरासी आजी आले ऋषी कशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जरजोर दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कड्या गोडक्यात बाजावरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जरजोर काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जरजोर तुकाराम महाराज म्हणतात पाहुणे करायचे आज माझ्याकडे भगवान पंढरीश परमात्मा पाहुणा म्हणून जेव्हा आला तर त्याला जेवायला काय करावं तर केसर आंब्याचा रस नंतर श्रीखंड पुरी बासुंदी वांग्याची भाजी बटाट्याची भाजी पनीरची भाजी काजू करी अजून काय असतं ते भरपूर त्याच्यानंतर गावरान गाईचं तूप बासमती तांदळाचा भात हे
नारायण आहे पाण्या माझी कन्या रांधी आली मुख शुद्धी तू शुद्ध तू का म्हणून मी दुर्बळ विडा द्यायला पाहिजे होता कारण अष्टभोगापैकी तो एक भोग आहे शास्त्राने 8 भोग सांगितले सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजन शय्या कुसुमचैव भोगाष्टकमुदारितम शास्त्रकार सांगते ती 8 भोग आहेत मग तांबूल हा एक प्रकारचा 5वा भोग आहे म्हणून देवाला विडा द्यायला पाहिजे शास्त्र आहे महाराज म्हणतात हे बरोबर आहे पण माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणून मी दुर्बळ एका ठिकाणी असे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात दैन्य दुःखा मानयती जवळी म्हणजे विसंगतपणा वाटतो की नाही वाटतो का वाटला तर बरं होईल कीर्तन होईपर्यंत का होईना वाटला तर बरं होईल याला शास्त्रीय परिभाषेत बोलायचं ठरलं तर याला व्याघात दोष म्हणतात म्हणजे विसंगत बोलणे आता पण काही माणसांचं पहा एक वेळेला असं म्हणतील तर दुसऱ्या वेळेला तसं म्हणतील सप्ताह सप्ताह तर झालंच पाहिजे सर्व जालना जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आपला सप्ताह झाला पाहिजे पुन्हा विचारलं हो पण फार गोंधळ होतो गर्दा होतो त्रास होतो पैसा जातो गोंधळ होतो गर्दा होतो त्रास होतो पैसा जातो मग टाका मोडून असा भाग आहे वा पुन्हा विचारलं आमचा विचार आहे यावर्षी ऊस लावावा चांगला विचार आहे लावलाच पाहिजे पुन्हा विचारलं हो पण त्याचं मार्केट मी सांगितलं इकडे शहाणी असाल ना पण टाका मोडून असा भाग आहे जसं महाराज म्हणतात तसं लोक म्हणू लागले महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे मी दुर्बळ आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात दैन्यता आमच्या डोळ्यासमोर येत नाही खरा अर्थ काय तर खरा अर्थ सांगतो तुम्हाला भजन करा विठला महाराज म्हणतो तरी भगवान पुंडरीश परमात्मा ज्यांच्या हृदयात स्थिरावलाय लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आणि परमात्म्याच्या अर्धांगात लक्ष्मी आपल्याला जर काळोबरांच्या लक्षात रूपात अभंग येत असेल तर आपलं लक्षात येईल काळोबरा म्हणतात जयासाठी ब्रह्मादिक झाले से पिसे उचिष्टा कारणे देव जडी झाले मासे अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे तू तुकया बंधू म्हणे आणे आला या हो बाई या हो निघाले हरी परमात्म्याच्या अर्धांगात लक्ष्मी आहे व लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जैसी लक्ष्मी मुकुंद परमात्म्याच्या ठिकाणी स्थिरावली आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ती स्थिरावते पण काही काळ आणि काही अंशाने पूर्ण अंशाने का अहो कुबेराजवळ पूर्ण औषध नाही आपलं तर वर्षाच्या गाठी किती जमा किती कर्जन किती खर्च या आपल्यालाच माहिती आहे तो विषयच बोलण्यासारखा नाही आपल्याजवळ लक्ष्मी किती आहे दिवसभर व्यापार करतो ते 110 रुपये घालला काय आपली लक्ष्मी म्हणजे समुद्रातल्या पाण्यामध्ये एक सुईचं टोक बुडवावं आणि एवढ्या समुद्रातल्या पाण्याचं या सुईच्या टोकाला जेवढं पाणी लागलं तेवढं आपल्याकडे लक्ष्मीचा अंश आहे पण कुबऱ्याकडे बहु अंश आहे पण पूर्णत्वाने मात्र आमची पांडुरंग परमात्म्याच्या अर्धांगात व लक्ष्मी आईची जयाची दासी जयाचे नाम पापनासी लक्ष्मी आईची जयाची दासी तू हा तेजपुंजराशी सर्व वाविदासी तुगा शरण नाटकातला अभंग ना की तो पहिले चरण काय तू जिने हा जीव दिला दान तयाची किरण चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरुण्या करी पाऊले समजी साजरी अंतरी धुणे राहीन जो या सुरांचा काळ भक्त जीवन प्रतिपाळ खेड्या लागवे सगळं तयाच्या बाळ पायावरी जो या गोपाळांचा मिळी खेळ खेळ वनमाळी रसातला निळाबळी राही पातळी सोय माझा जो हा लावण पुतळा जयाच्या अंगी सकळ कळा जयाच्या गळा वैजंती माळा तया वेळोवेळा दंडवत जयाचे नाम पापनासी लक्ष्मीसी जयाची दासी तू हा तेजपुंजराशी सर्व भावी द्यासी तू काय शरण
अपूर्ण अभंग आहे. लक्ष्मी आहे जयाचे दास. लक्ष्मीचा पती लक्ष्मी वल्लभ तो आहे. आता ती लक्ष्मी परमात्म्याच्या अर्धांगात आणि तो नारायण परमात्मा संतांच्या सतत सहवासात. म्हणजे लक्ष्मी सह नारायण ज्या संतांच्या घरात आहे तिथं दरिद्र राहिले तर आश्चर्य. मग अशी मी बोललो कामधेनू गाय घरी आणि त्याला जर दुसरीकडे कबर दूध मागायची म्हणत असेल ती काय ठरेल? आश्चर्य ठरेल ना. नाव बरा म्हणतात जे आता कामधेनू माये त्यास अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवृत्तीला आहे ग्रंथी आहे. साधं बोलायचं ठरलं तर साधा पुढारीच आपला व्याय झाला तर दरिद्री संपते. ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा जर आपल्याचा झाला तर दरिद्र राहील का? विठा किंवा आपण कधी आळंदीला गेले असाल किंवा कधी काही जाणार असाल किंवा कधी काही कीर्तन ऐकलं असेल. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळो रेडा बोले. नलोबरांच्या दारात पिंपळ आहे. कशाच आहे? पिंपळ द्वारासी कनकाचा पिंपळ द्वारासी. सोना साहेब तसं करू शास्त्र असं आहे. जेव्हा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरांना भेटण्याकरता आले म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मी माताही आल्या. पांडुरंग परमात्माने लक्ष्मी माताही आल्या आणि पांडुरंग परमात्माने ज्ञानोबरांकडे जात असताना लक्ष्मीला ज्ञानोबरांच्या गेटपर्यंत येऊ दिलं. पण आज जाताना लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी तू इथंच थांब. माझी भक्त लक्ष्मीचा अवहेर करतात तिरस्कार करतात. माझ्या भक्तांना समलोष्टाश्म कांचना हातना कांचन काय ते त्याग करतात. तू इथंच थांब. ठीक आहे पतीची आज्ञा मानलीच पाहिजे. पत्नीने थांबले तिथेच. हे परमात्मा आत गेली पण त्याला भक्ताला सोडवास वाटेना भक्ताला देवाला सोडवास वाटेना. तुका म्हणे अम्मा देवाचा संगात नाही सोबत हिरे रा सोडवास वाटेना. मग ते आतच थांबले आणि लक्ष्मी वाटच बघत राहिल्या. ज्या लक्ष्मी वाट बघत राहिल्या तोच सुवर्ण पिंपळ म्हणजे तेच लक्ष्मीचं स्वरूप दारात उभा आहे पण ते आत येत नाही. यावरून तुम्ही त्यांना दरिद्री समजाल का? दरिद्री होती का त्यांच्याकडे? अहो त्यातलं एक पानाना किती तोळे भरत आहे पहा. जवळजवळ 79,000 रुपये तोळा आहे. मग त्याचं ऑरेंज काढा किती होतं ते? सुवर्णाचं पिंपळ ज्याच्या दारात आहे दरिद्री कशी म्हणाल? नामदेवांच्या पत्नीची आणि परिसर भागवतांच्या पत्नीची भेट झाली नदीवरती. कोण तुम्ही? म्हणे मी नामदेवांची पत्नी. फाटका पातळा अंगावरती तिरंगी झेंडा 17 गाठी 17 ठिगळ त्याला. त्यानं सांगितलं काय करावं? आमची परिस्थिती तशी काय करावं? तुमचे पती 55 वर्षापासून त्या पांडुरंगाच्या नादी लागले. हा त्यांना कळत नाही तर तुम्ही तरी सांगा ना. म्हणू का माझ्या पतीने 11 वर्ष तपश्चर्या केली पण देवीची शाक्त उपास ती देवी प्रसन्न झाली. परीस दिलाय परीस सगळं घर सोन्याचं करून टाकलंय. सर्व लखलख 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 लख आमचं घर चमकतंय. काय कमी आहे? जेवणाची भांडी सुद्धा आमची सोन्याची. आपल्या परिसराचं महात्म्य तर माहिती ना. नाही बरोबर वर्णन करतात. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिस्थिती आहे की मृत हे जीवत्वला आहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मग काय भारती येतो वस्तू सामर्थ्य शक्ती न बोला काही जयाती कामधेनू माये त्याचे अप्राप्य काही आहे म्हणून प्रभुतला आहे ग्रंथी आहे तर निवडते पुरते अधिक सरते करून घ्यावी हे तुमचे विनवतो असे आता देवी जो अवधान तुम्ही बोलावेला मी बोलणं जसे चेष्ट सूत्र आदि न दारयंत्र ते सानुग्रहीन तुझा नुसार रूपे तू अलंकार तो बोलते आपली तू श्रीगुरुवण ती राही हे तुझं बोलावे लगे काही आता ग्रंथा चित्त ते जड करी वेगा या बोलाने होती दास पाहुणे प्रम उल्हास मने पर्य सामना अवकाश हो देऊन या पहिल्या त्यातल्या ओव्यात या सर्व पाहून घ्या ज्ञानेश्वरीमध्ये. लोहाचे कनक होय लोखंडाचं सोनं बनवण्याचं सामर्थ्य परिसरात आहे. काय कामे आहे? जेवणाचे भांड सुद्धा सोन्याचे. आणि तुम्ही 55 वर्षापासून त्या पांडुरंगाच्या नादी लागली. शहाणी असाल तर पांडुरंगाच्या नादी लागू नका बरं का. कारण श्रीमंत व्हायचं असेल तर आमचा देव श्रीमंत होऊ देत नाही. किंवा कीर्तन करायचे असतील
तर अभ्यास करण्याची गरज नाही, ग्रंथ वाचण्याची गरज नाही, विनोदावर काम भागतं. तर तो भाग वेगळा आहे. म्हणून तो लोक ते लक्ष्मीची उपासना अगोदर करतात. ते लक्ष्मी व्रत आमकं तमकं काय असेल ते जरा श्रीमंत बोलते माणसाला. मग बायांचं बायांना लवकर पटतं. म्हटलं बाईसाहेब बरेच मी फार दिवसाने कारण ऐकून आहे, कसं असतं दाखवाल तर खरं. मग त्याने दाखवला. हातावर घेऊन बघू द्या. बघितला. सांगितलं बाईसाहेब एक दिवस मला परीस मिळाला तर आपले आघात उपकार होतील, आनंद उपकार होतील. सांगितलं घेऊन जा, पण कुणाला सांगू नका, कुणाला दाखवू नका आमच्याकडे परीस आहे. म्हणे ठीक आहे. घरी आणला. पण लोखंड तरी पाहिजे ना सोनं बनवण्याकरता. लोखंडही नव्हतं. थोडंसं होतं त्याचं सोनं बनवलं आणि बाजारात नेऊन विकलं. आणि त्या दिवशी पुरणपोळ्याचा बेत. लग श्रीखंड काय बासमती काय गुलाबजी म्हणे काय सर्व मिष्टान्न भोजन पकवान. आणि नामदेव आले आपल्या देवळाकडून भोजन करत. ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई, 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 अरे 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 ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई. आधी पण घरात थोडं वेगळं वाटलं. अगं आज खूप सुगंध सुटलाय. त्याने सांगितलं नका ते काही चेष्टा करू, बसा जेवायला, आज पुरणपोळ्याचा बेत गेला. तिला आनंद वाटत होता. माझ्या पतीला मी फार दिवसाने पुरणपोळ्या खाऊ घालते. ते त्यांना कधीही मिळालं नसतील. फार आनंद वाटला त्यांना. पण नामदेवाने त्या खाव्यात ना. नामदेवाने विचारलं कसं काय गेल्या, कुठून आणलं द्रव्य, कुणी दिलं, कुठली कथा घेतली होती. जे कारण पुरुषांपेक्षा बायांना जरा जास्त मानधन भेटतं म्हणून म्हटलं. कुठली कथा घेतली होती. मी सांगितलं बघा एकदा जेवण करून घ्या म्हणजे रिकामा सर्व कथा भाग सांगेल. नामदेवने सांगितलं नाही नाही सांगितल्याशिवाय मी खाणार नाही. मग शेवटी सांगावं लागलं. मी परीस सांगलाय. कुठून म्हणजे परीस भागवतांची पत्नीकडून. कसं असतं दाखव. नाही नाही ते सांगितलं कुणालाच दाखवू नका. कुणाला नको दाखवू पण मला दाखवू ना. नाही नाही त्याने सांगितलं कुणालाच दाखवू नका. कुणाला दाखवू, कुणाला नको दाखवू पण मला तरी किमान. मग शेवटी दाखवला. हातावरती घेतला. नामदेवने चंद्रबागेत फेकून दिला. नामदेवची पत्नी रडू लागली. पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता तो गरिबांना दान देऊन टाकला. आणि तो रुचा करण्याचा जो बेत होता तो केला नावडीने खाल्ला. मग आता परीसा भागवतांची पत्नी आली तर काय देऊ. त्यांच्या कानावर गोष्ट गेली. त्याने आपल्या मालकीला सांगितलं की परीस लपला आणि सांगतात की चंद्रबागेत फेकून दिलाय. तो परीसा भागवताला शिवगाळ करू लागला. सर्व गाव गोळा झालं पंढरपूर. आणि आता नामदेवावरती फार मोठी आपत्ती आहे असं लोकांना वाटू लागलं. काय होईल. नास्तिकांना बरं वाटायचं, नास्तिकांना हळ वाटायची. दिवा निवारी विघ्न वैकुंठ आहे का दिवा तूच रक्षण कर यांचं. मग नामदेवाने सांगितलं थांबा परीस पाहिजे ना. मी चंद्रबागेत टाकला. चंद्रबागावच मला परत दिल ना. मी त्याला बळ मागतो थोडंच मी दिलाय टाकलाय ती मला परत दिल ना. गेले आणि यांनी अशी हाताळी वाळू उचलली. त्यांचा स्पर्श जेवढे वाळूच्या कानाला झाला तेवढे वाळूची कोण परिसमय झाली. कोणताही वाळूचा खडा उचलायचा. लोखंडाला लावलं की सोनं, लोखंडाला लावलं की सोनं. परीसा भागवत म्हणे इतके दिवस तपश्चर्या करून मला योग मिळाला नाही. ह्यांच्याकडे सगळी पोरीसच परीस. आपलं होतं तोही उचलला आणि दुसऱ्याकडे हात घालायला लागला पुन्हा. न जाणे एखादा व्याजापुटी. ते मुद्द्याला परत देण्याचे परत काय बरोबर नाही येते. पण नामदेवाने सांगितलं थांबा तुमचं तुम्हाला मिळालं ना आता हात घालू नका. मला ठीक आहे. पण लोकांना वाटू लागलं बास एक परीस परीसा भागवतांकडे नामदेवांकडे हजारो परीस. नामदेव तर पंढरपूर विकत घेतील आता. पण नामदेवाने पुन्हा ते परीस चंद्रबागेला अर्पण करून टाकले आणि पहिल्या परीस जीवन कर्मू लागले.
यावरून तुम्ही त्यांना दरिद्री समजाल का? दरिद्री होते का त्यांच्याकडे? अरे बाबा, परमात्म्याला प्रतिबंधक ठरते म्हणून तुझा त्याग केला होता मग काय दरिद्री होते का ते? दैन्य दुःख आम्हान येते जवळी, दैन्य दुःख आम्हान येते जवळी, दैन्य दुःख आम्हान येते, दैन्य दुःख आम्हान येते जवळी, धन हे होळी होत दैन्य दुःख आम्हान येते जवळी, दहन हे होळी होत दोष. महाराज म्हणतात दैन्य ना आमच्या डोळ्यासमोर येत नाही. म्हटलं दुःख, दुःख तर आमच्या स्वप्नात येत नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे प्रभुत्व आम्हा पाशी, सुख राहिला असे प्रेमाचे या, प्रेमाच्या सुखी आमच्या जवळ राहिला असे म्हणून आमच्या स्वप्नातही दुःख येत नाही. आणि आपल्याला स्वप्न पडलं तरी सुखाचं पडत नाही. आपल्या स्वप्नात एखाद्या वेळेला सापची साप साप घाबरून उठतो आपला, दुःखच. स्वप्नातच कोणाचं तरी अंत्यदर्शन होईल, प्रियतात्रा डोळ्यासमोर येईल, ते खांदे करीन, ते मोडकन, ते पानगडी, जागा झाला का असं का बाबा, असं का बसला रात्रभर ओरडत. दुःखच. आपले स्वप्न अशात उलटी सुलटी पालटी, पण संतांच्या स्वप्नातही दुःख येत नाही. सुखाची विवारी सुखलाभ झाला, लाभही सुखाचाच. आनंदुरे विठोबा झाला माझे मनी, ते केले लोचने विठे सहित पाबुले, विठे सहित पाबुले, विठे सहित पाबुले. आनंदुरे विठोबा झाला माझे मनी. सगळा आनंदच आनंद आहे, म्हणून दुःख स्वप्नात नाही. मग दोष महापातक. महाराज म्हणतात दोष आणि रामनाम एका खोलीत राहतील तेव्हाच, जेव्हा अग्नी आणि गवत एका खोलीत राहतील, सूर्य आणि अंधार एका खोलीत राहतील, गाय आणि वाघ एका खोलीत राहतील तेव्हाच्या गोष्टी घडतील. केव्हा? महाराज म्हणतात रामनाम आणि दोष एका खोलीत राहतील तेव्हा. रामनाम आलं की दोषांचं काय होतं? दोष झाली होळी रामनामी. कव्वाल्या कोळी महापती मंडळी तिने रामनामी वाजविली टाळी, झाली त्याच्या पातकाची होळी. रचना रंगवी रागुनामे मात्र नागरिमळी येत असेल, नागरिमळी समोरच झाली. तसं नाम केलं चपता हरिपासून सात करू देत होता. सर्व पाप जळून जातात, जळती पापी पळतो दोष. जिथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापी पळतो दोष. काय तुने या आनंदाचे शिवब्रह्म रस तू का म्हणे, सुख्या संत समागम नाही तुझं नाव तुझ्या नामे धोरण सगळं क्रमे सर्व कार्य मिटवलं तुसो. म्हणून नाही काही चिंता तुझ्या अंश माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि काकोता सर्व ठाई आहे. सकाळ निर्धार माझं तुझं पडे विसर असे जीवनात रे बाई पण तर मग तुझं वडी दुःख काही स्वप्नाची भक्ती तुझ्याला कामारीत असेल त्याची म्हणून तू पाशी सुखी राहिला असे प्रेमाची या. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापी पळती दोष. काय तुने या आनंदाचे शिवब्रह्म रस तू का म्हणे, जळती पापी पळती दोष किंवा जळती दोषांची डोंगर किंवा डोंगरच्या डोंगर जळून जातात. जळतीला राशी पातकांच्या राशीच्या राशी जळून जातात. एवढं सामर्थ्य त्या नामचिंतनात आहे. आणि ते नामचिंतन संतांच्या सतत मुखामध्ये असल्यामुळे धन होळी होते दोष. पहिल्या चरणाचा अर्थ सांगितलाय आणि जवळजवळ आपला वेळ संपलाय. आता एकदा विठोबा रुक्माई म्हणा, म्हणजे राहिलेल्या 4 चरणाचा अर्थ 4च मिनिटात सांगून झटकन तुम्हाला मोकळं करून देतो. ठीक आहे? कीर्तन तो रोजच आहे, बरोबर आहे नाही? पण झोप काय दररोज आहे का? झोप मात्र भलती दुर्मिळ गोष्ट आणि अशा मुहूर्तावरच घेतली पाहिजे पुन्हा. तो देवा चला ढोपा रुखुमाई, ढोपा रुखुमाई, ढोपा रुखुमाई, ढोपा रुखुमाई, ढोपा रुखुमाई. Tomaru kumai, 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 tomaru kumai. दैन दुःखा मान येती जवळी, दहन होळी होती दोष. सर्व सुखे माने येते लुटांगणी, कोण द्या सियाणे दृष्टी पुढे. महाराज म्हणतात सर्व सुख्या माना मानापाने लुटांगण घालतात, पण आम्ही त्यांच्याकडे दृष्टीने पाहू सुद्धा शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात आमची आवडी असेल तर संतांची संगती आणि परमात्म्याचं नाम. आमची आवडी संत समागम आणि कधी नाम विठोबाचे. आणि महाराज म्हणतात आम्ही मागितलं तो मोक्ष मागणार नाही, मग ज्याला मागतोय त्याची सेवा. आमची मागणे मागू त्याची सेवा, मोक्षाची निर्दैवा कोणाचा आड. महाराज म्हणतात या सर्व गोष्टी आमच्या जीवनात जर घडत असतील त्याला एकच देव कारण आहे. तुकामुळे पोटी साठविला देव निवडत्वा भाव कोणाता,
सर्व सुगे माने इतरू टाकणी कोणत्यासी आणि दृष्टी पुढे ज्ञानोपराया ज्ञानेश्वर